आजकाल नात्यांचं काय चालू आहे माहित आहे का? कमिटमेंट नको, जबाबदारी नको, तर फक्त टाइमपास हवाय आणि यालाच आजच्या भाषेत म्हणतात नॅनोशिप. पण हा ट्रेंड खरंच इतका निरुपद्रवी आहे का, की शांतपणे आपल्या समाजाला बदलतोय? म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला एक मोठा विचार मिळणार आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर नॅनोशिप म्हणजे नो कमिटमेंट रिलेशन, जस्ट लाईक अ टाइमपास रिलेशन, ज्यामध्ये कोणती जबाबदारी नाही, कोणता भविष्याचा विचार नाही. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर राहुल आणि पूजा रोज दोघंही एकमेकांसोबत चॅट करत असतात हा, पण विचारलं की तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात ना, तर समोरनं उत्तर येतं नाही रे, जस्ट चिल. तर हेच आहे नॅनोशिप. आजच्या तरुण तरुणींमध्ये हा ट्रेंड खूप वाढतोय बरं का. आजकालच्या तरुण तरुणींमध्ये कमिटमेंटची भीती आहे, त्यांना जबाबदारी घ्यायलाच नको वाटते. दुसरं मोठं कारण म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आधी करिअर नंतर सगळं. हा माइंडसेट बरेच तरुण तरुणींमध्ये आजकाल आपल्याला दिसून येतोय. आणि चौथं कॉमन कारण म्हणजे इमोशनल कन्फ्युजन, कारण आजच्या लोकांना माहितीच नसतं प्रेम आणि अट्रॅक्शन यातला नक्की फरक काय आहे. तुमच्या आजूबाजूलाही असं दिसतंय का? दिसत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर आपण पाहूयात या नॅनोशिप मधील फायदे आणि तोटे काय आहेत. अगदी प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर काही लोकांना यात फायदेच वाटतात, जसं की स्वातंत्र्य मिळतं, जबाबदाऱ्या कमी असतात, भावनिक ओझच कमी असतं आणि ब्रेकअपचा त्रास सुद्धा नसतो. पण लक्षात ठेवा, ही फक्त अर्धीच गोष्ट आहे. नॅनोशिप मध्ये धोके खूप मोठ्या प्रमाणात आहे. नॅनोशिप मध्ये आपण एकाच व्यक्तीशी जास्त कनेक्ट झालेलो असतो, त्यामुळे आपण इमोशनली डॅमेज होऊ शकतो. आणि दुसरा मोठा धोका हा आहे की दोघांना सुद्धा माहित असतं की आपण जस्ट टेम्पररी नॅनोशिप मध्ये आहोत, त्यामुळे एकमेकांवर ट्रस्ट इश्यू आणि परिणामी रिलेशन टिकत नाही. या टाइमपास कल्चरमुळे नात्यांची किंमत कमी होते. बऱ्याच वेळा आपण कन्फ्युजन मध्ये जातो, ताणतणाव आणि एकटेपणा वाटू लागतो. त्यामुळे लक्षात घ्या, नाते जेव्हा खेळ बनतं तेव्हा भावना जखमी होत असतात. आजकालच्या या पालकांना या गोष्टीची भयंकर भीती आहे की आजच्या या टाइमपास वाल्या रिलेशन मध्ये कित्येक मुलामुलींचे आयुष्य बर्बाद होत आहे. पण पालकांनी या गोष्टीकडे डोळसपणे बघणं खूप गरजेचं आहे. फक्त ओरडून उपयोग नाही किंवा फोन काढून घेतला तरी सुद्धा उपयोग नाही, तर गरज आहे मुक्त संवादाची. त्यांच्यासोबत मित्रासारखे बोला, जज करू नका. कारण आजकालच्या मुलांना कंट्रोल नाही तर समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तरुण तरुणींना सुद्धा खूप विचार करणं गरजेचं आहे, कारण फक्त अट्रॅक्शन म्हणजे प्रेम नाही. रिलेशन मध्ये क्लिअरिटी ठेवा, दुसऱ्याच्या भावना समजून घ्या, भविष्याचा विचार करा. कूल दिसणं सोपं आहे, पण रिस्पॉन्सिबल असणं मोठेपण आहे. तर मग आता नॅनोशिप करायची की नाही हा तुमचा निर्णय आहे, पण लक्षात ठेवा, नातं छोटं असलं तरी भावना मोठ्या असतात. ट्रेंड फॉलो करू नका, संबंध जपा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ब्रेन बत्तीला फॉलो करा व तुम्हालाही यातील काही अनुभव आला असेल तर कमेंट मध्ये जरूर शेअर करा.